स्माइल वेलकम. गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर आजचं हे जे आपण मेडिटेशन घेणार आहे आणि आपल्या गुरुतत्वासोबत स्वतःला कनेक्ट करणार आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचं स्वागत आहे. गुरुपौर्णिमा आयुष्यामध्ये आपल्याला मोक्षासाठी, मुक्तीसाठी, जीवनाला आदर्शपणे जगण्यासाठी गुरुची गरज असते. हा गुरु कुठल्याही स्वरूपात आपल्या आयुष्यात येत असतो. आयुष्याचं प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन ज्ञान शिकवत असतं. हे ज्ञान अगदी लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपण ग्रहण करत असतो. गुरु असावा ज्ञाता, शिष्याची लीनता. आपला गुरु हा ज्ञानी असून शिष्याने लीनपणे या ऊर्जांना स्वीकारणं हेच गुरुतत्वाचं मुख्य साधन आहे. आज या गुरुतत्वाच्या पावन पर्वावर आपण आपल्या ऊर्जांना, सकारात्मक ऊर्जांना ऍक्टिव्हेट करून जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आज या ईश्वराला प्रार्थना करून, ज्याही ईश्वर आणि गुरुतत्वाला तुम्ही मानताय त्या तत्वाला प्रार्थना करू आणि या दिव्य ऊर्जा आपल्या जीवनाशी कनेक्ट करू. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या दिव्य रेकी शक्तीच्या पावन ऊर्जांसोबत आपण या आयुष्याला अजून मंगल, सकारात्मक, पॉझिटिव्ह करू शकतो. ही दिव्य ऊर्जा आपल्याला जीवनामध्ये जेही तुम्ही इच्छिता सकारात्मक, जो जे वांछिल तो ते लाव. आजचा हा परमपावन जो क्षण आहे, या क्षणामध्ये आपण आपल्या जीवनाला दिव्य सुखाच्या ऊर्जांनी कनेक्ट करतो आहे. मी आपल्या अंतरी असलेल्या ईश्वर तत्वाला आणि गुरुतत्वाला वंदन करून आजची ही ध्यान साधना सुरू करत आहे. ईश्वरीय ऊर्जा जेव्हा आपल्या जीवनाला स्पर्श करतात, तुम्ही जेव्हा या ऊर्जांसमोर सरेंडर होता, तेव्हा एक दिव्य अनुभूती आपल्याला होते आणि ही अनुभूती पूर्णत्वाची असते. ही अनुभूती दिव्य तेजाची असते. ही अनुभूती दिव्य आनंदाची असते. प्रत्येक क्षण हे ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणत असतं आणि ज्या ऊर्जांसोबत आपण या सर्व एनर्जीला ग्रहण करतो, तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला आपल्यासाठी येत असतो. त्या सुंदर गुरुतत्वाला अनुभवण्यासाठी तयार आहात सगळे? तर सुंदर अनुभूतीसोबत ईश्वर गुरूंना आवाहन करून डोळे बंद करा. आज आपण त्या दिव्य तेजाची अनुभूती घेणार आहोत. ते दिव्य गुरुतत्व तुम्हाला स्पर्श करणार आहे. या पावन पर्वावर आपण आपल्यासह इतरांच्याही जीवनाला आनंदाने परिपूर्ण करणार आहोत. आनंदाने परिपूर्ण करणार आहोत. इथून पुढे कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या आणि या गुरुपौर्णिमेच्या पावन तत्वावर त्या गुरुतत्वाला स्पर्श करण्यासाठी सरेंडर करा. दोन्ही हात जोडलेले नमस्काराच्या स्थितीत, डोळे बंद.
येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. मी माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक गुरुतत्वाची आभारी आहे. मनोमन प्रार्थना करा. मी माझ्या या देहाची आभारी आहे, ज्या देहातनं मी हे सुंदर जग बघू शकते आहे, अनुभव करू शकते आहे. या देहाची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. या पृथ्वीवरील कणाकणात वाचणाऱ्या ईश्वरीय शक्तीची आभारी आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. आणि आता कल्पना करा, अनंत स्रोतातनं एक दिव्य ब्रह्मांड ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचत आहे. दिव्य ब्रह्मांडे ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला एका दिव्य तेजाशी कनेक्ट करत आहे. तुमचं क्राऊन चक्र एका सकारात्मक ऊर्जेने व्याप्त होत आहे. तुमचं हे शरीर, मन, सात चक्राने अवरा दिव्य तेजाने परिपूर्ण होत आहे. दिव्य तेजाने परिपूर्ण होत आहे. संपूर्ण क्राऊन चक्र गुरुतत्वाच्या दिव्य तेजाने परिपूर्ण होत आहे. थर्ड आय चक्रावर फोकस करा. तुमचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह होत आहे आणि तिथे गुरुतत्वाचा स्पर्श होऊन दिव्य ज्ञानाची ज्योत तुमच्या थर्ड आय चक्रावर ऍक्टिव्ह होते आहे. दिव्य ज्ञानाची ज्योत, कल्पना करा तुमच्या थर्ड आयवर काही सेन्सेशन होत आहे आणि एक तिथे दिव्य ज्योतिबंधू ऍक्टिव्ह होताना बघा. एक दिव्य ज्योतीचा बिंदू ऍक्टिव्ह होतोय. दिव्य प्रकाशमय ऊर्जांनी तुमचं थर्ड आय व्याप्त झालेलं आहे. थ्रोट चक्राकडे या. थ्रोट चक्रामध्ये तुमच्या वाणीमध्ये मधुरता प्रदान होत आहे. तुमच्या वाणीमध्ये दिव्य मधुरतेचं तेज ऍक्टिव्ह होत आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा आता तुमच्या हृदयाला परिपूर्ण करत आहे आणि या हृदयातून दिव्य करुणेची ऊर्जा प्रवाहित होत आहे. दिव्य करुणेची ऊर्जा तुमच्या हृदयातनं प्रवाहित होत आहे. दिव्य करुणेची ऊर्जा तुमच्या हृदयातनं प्रवाहित होत आहे. आता ही दिव्य तेजोमय ऊर्जा तुमच्या हृदय चक्रातनं मणिपूर चक्रामध्ये पोहोचत आहे आणि सर्व तुमच्या या भौतिक जगतातील इच्छा पूर्ण करण्याचं दिव्य तेज तुमच्या मणिपूर चक्रामध्ये ऍक्टिव्ह होत आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं दिव्य तेज
तुमच्या मणिपूर चक्रामध्ये ऍक्टिव्ह होत आहे. आता ही दिव्य ऊर्जा स्वाधिष्ठान चक्राला स्पर्श करत आहे आणि तुमच्या जलतत्वाला बॅलन्स करत आहे. रूट चक्रामध्ये ही ऊर्जा पोहोचून लाल रंगाचा दिव्य तेजाने तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आणि स्टेबिलिटी आणत आहे. स्थिरता आणि स्टेबिलिटी आणत आहे. आज आत्ता या क्षणी तुमचा संपूर्ण औरा, सात चक्र, संपूर्ण शरीर आणि मन गुरुतत्वासोबत कनेक्ट होण्यासाठी सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. या दिव्य तेजोवलयासोबत आता आपण एका सुंदर यात्रेला जाणार आहोत. एका दिव्य यात्रेला निघणार आहोत. स्वतःचा आवरा, स्वतःचे चक्र, संपूर्ण शरीराला या दिव्य तेजोवलयासोबत कनेक्ट केल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये दिव्य सकारात्मकतेसोबत, आनंददायी ऊर्जांसोबत कनेक्ट होण्यासाठी एका दिव्य यात्रेला निघत आहे. दिव्य यात्रेला निघत आहे. अलाव युअर सेल्फ. या दिव्य यात्रेसाठी आज स्वतःला परवानगी द्या. ही यात्रा सुमंगल दर्शनाची, गुरुतत्वाला समर्पित होण्याची आहे. बघा, तुम्ही जिथे आहात तिथून त्या रूमच्या दारापर्यंत पोहोचलाय. दार उघडताच एक सुंदर रेड कार्पेट तुमच्यासाठी अंतरलं गेलं आहे आणि त्या रेड कार्पेटवरनं पुढे चालत काही पावलं गेल्यानंतर एक सुंदर सोनेरी रंगाची कार तुमच्यासाठी उभी आहे. काय सुंदर ही कार. त्या कार जवळ पोहोचताच त्या कारचं दार तुमच्यासाठी उघडलं गेलं आणि तुम्ही कारमध्ये प्रवेश केला. एक दिव्य सुगंध या कारमध्ये आपल्याला अनुभवायला येतोय. हा सुगंध खूपच दिव्य आहे आणि आता कार पुढे चालायला लागली. या पहाटेच्या शुभमुहूर्तावर, या नीरव शांततेमध्ये ही दिव्य कार पुढे जाते आहे. ही दिव्य कार पुढे जात आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ही कार आता एका मोठ्या पूर्ण शुभ्र मार्बलच्या एका मोठ्या महालासमोर आलेली आहे. बघा किती सुंदर महाल आहे. त्याच्या समोर अगदी खूप रंगीबिरंगी फुलझाडं तिथे आलेली आहेत. रंगीबेरंगी फुलझाडं तिथे आलेली आहेत आणि त्या फुलांचा सुगंध तुम्हाला अधिक मनमोहित करतोय. आणि बघा, त्या भव्य दालनाचं मोठं दार तुमच्यासाठी ओपन झालंय. त्या भव्य दालनाचं एक मोठं दार तुमच्यासाठी ओपन झालेलं आहे आणि त्या दालनामध्ये एक खूप मोठा सभा मंडप आहे आणि त्या सभा मंडपाच्या मधोमध तुमच्यासाठी एक दिव्य आसन ठेवलेलं आहे.
आणि त्या आसनाच्या तिथे तुम्ही स्थानपन्न झाले आहे आणि तुम्ही तिथे उपस्थित होताच. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा दिव्य प्रवाह तुम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी तिथे प्रवाहित झालेला आहे. हा आशीर्वादाचा प्रवाह तुमच्या तळपायाला संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी ऍक्टिव्ह करतो आहे. पायाचे दोन्ही तळपाय, दोन्ही पाय, गुडघ्यांपर्यंतचा भाग, मांडीपर्यंतचा भाग, जंघांचे जोड, जेनेटिक ऑर्गन, ओटीपोटाचा भाग, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, हृदय, लंग्स, संपूर्ण कंठ, दोन्ही हात, खांद्यापासून बोटांपर्यंत, संपूर्ण चेहरा, दोन्ही कान, मस्तिष्काचा भाग. बघा तुमचा ईश्वर, ज्याही ईश्वराला तुम्ही मानताय, तो तुमच्या औरा आणि चक्रांना, शरीराच्या प्रत्येक सेलला आरोग्याची ऊर्जा प्रदान करत आहे. मनोमन 3 वेळा म्हणा, मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि या दिव्य सकारात्मक ऊर्जांनी तुमची संपूर्ण शरीराची दिव्य चेतना ऍक्टिव्हेट झालेली आहे. दिव्य चेतना ऍक्टिव्हेट झालेली आहे. तुमच्या अंतरंगाच्या त्या प्रत्येक चेतनेला आता दिव्य तेजाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दिव्य तेजाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हळुवार डोळे बंदच ठेवून आता आपण गुरुतत्वाच्या दर्शनाला जाणार आहोत. ज्याही ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, कल्पना करा आता तो ईश्वर, ते गुरु, त्यासोबत तुमचे माता पिता आता या क्षणी तुमच्या समोर उपस्थित आहे. बंद डोळ्यांनी अनुभव करा, तुमच्या समोर साक्षात तो परमात्मा, ज्या ईश्वराला तुम्ही मानता, ज्या गुरूंना तुम्ही मानता, त्या गुरूंचे पदकमल तुमच्या समोर आहेत आणि त्यांच्या पदकमलांवर तुम्ही नतमस्तक झालेले आहात. आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या याच्यावर तुमच्या नेत्र अमृताने तुम्ही त्यांच्या पदकमलांचा अभिषेक करत आहे. तुम्ही तुमच्या दिव्य गुरुतत्वाचा तुमच्या नेत्रातील त्या अमृत स्पर्शाने, अमृत थेंबांनी तुम्ही तुमच्या गुरुतत्वाचा चरणाभिषेक करत आहे. हळुवार तुमची नजर गुरुतत्वांच्या पावलावरून त्यांच्या देहयष्टीकडे पोहोचत आहे. पदकमल, कटिकमलावर साक्षात गुरुतत्वाचे दर्शन आपण घेतो आहे. हृदय कमलाकडे लक्ष जात आहे. मुखकमलाकडे लक्ष जात आहे. बघा तुमच्या समोर तुमचं आराध्य दैवत तुम्हाला संपूर्ण कृपेचा आशीर्वाद देण्यासाठी साक्षात दोन्ही हात आशीर्वाद स्वरूपात तुमच्याकडे करून तुमच्या समोर उभे आहे. आणि त्यांच्या आजूबाजूला तुमचा ईश्वर साक्षात तुमच्या समोर आहे. आणि ईश्वराच्या बाजूला
तुमचे माता पिता उपस्थित आहेत. त्यांच्या जवळ असलेल्या सर्व कृपा आशीर्वादाच्या शक्तीने बघा, त्यांच्या हातातनं एक दिव्य ऊर्जांचा फ्लो तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि साक्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे गुरुतत्व तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. जी ही इच्छा तुम्ही आज या गुरुतत्वाकडे मागाल, ईश्वरीय चैतन्यकडे मागाल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण गुरुतत्व तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज तुमचं मंगल होण्यासाठी साक्षात ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देत आहे. या दिव्य तेजाच्या प्रकाशमय वलयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्य शक्तीला साक्षात नमन करून दिव्य गुरुतत्वाच्या आशीर्वादाने स्वतःला परिपूर्ण करायचं आहे. आज ज्याही इच्छा तुम्ही या गुरुतत्वासमोर मांडाल, या गुरुदर्शनाच्या क्षणी तुम्ही तुमच्या इच्छा गुरूंना सांगा, या ईश्वर सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आता या क्षणी तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. जो जे वांछिल तो ते लाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. आज साक्षात तुमचा परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तुमचं गुरुतत्व तुमच्या सोबत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुमंगल आशीर्वाद देण्यासाठी आज साक्षात तुमचे गुरु तुमच्या समोर प्रकट झालेले आहे. ज्याही आराध्य दैवताला तुम्ही मानताय, तो आराध्य दैवत आता या क्षणी तुमच्या समोर साक्षात उभा आहे. दोन्ही हात जोडून त्या ईश्वरीय तत्वाचा स्वीकार करा आणि त्या आशीर्वादाच्या ऊर्जांमध्ये स्वतःला विलीन करा. कल्पना करा, तुमच्या गुरूंचे हात आता या क्षणी तुमच्या डोक्यावर आहे. तुमच्या माता पित्यांचे ईश्वर आशीर्वादाचे हात तुमच्या डोक्यावर आहे. ज्याही आराध्य दैवताला तुम्ही मानताय, त्या आराध्य दैवताचे आशीर्वाद रूपी हात तुमच्या डोक्यावर आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. आजपर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गुरूंनी मंगल कामना केलेली आहे तुम्हाला घडवण्यासाठी, आज जे जे तेज तुम्हाला प्रदान केलेलं आहे, त्या साक्षात गुरुतत्वाचा दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतोय. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुमच्या मांगल्याच्या कामण्यासाठी कल्पना करा, अखंड ब्रह्मांडातील सर्व सजीव सृष्टी, अखंड ब्रह्मांडातील सर्व दैव शक्ती, अखंड ब्रह्मांडातील सर्व गुरुतत्वाची शक्ती आता या क्षणी तुमच्या अवतीभोवती तुमच्या आवरामध्ये व्याप्त आहे आणि तुम्हाला सुमंगल आशीर्वाद देत आहे. तुमचं मंगल होण्याची कामना करत आहे. तेरा मंगल सबका मंगल, जन जन का मंगल होय रे. या भावनेने तुमचा ईश्वर, तुमचा गुरु तुम्हाला कृपा आशीर्वाद प्रदान करत आहे. तुम्हाला कृपा आशीर्वाद प्रदान करत आहे आणि तुम्ही या दिव्य तेजोमय सकारात्मक ऊर्जांनी आपल्या या जीवनामध्ये दिव्य तेजाच्या या मंगलमय ऊर्जांमध्ये परिपूर्ण होत आहे. दिव्य तेजाच्या दिव्य मंगलमय ऊर्जांमध्ये तुम्ही परिपूर्ण होत आहे. दिव्य तेजोमय दिव्य ऊर्जांमध्ये तुम्ही परिपूर्ण होत आहे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे. जन जन का मंगल होय रे. जन जन का मंगल होय रे. जन जन का मंगल होय रे. त्या गुरुतत्वाजवळ आता तुमची दिव्य कामना प्रकट करा. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे, मनापासनं त्या गुरुतत्वाला आता या क्षणी मागायचं आहे. कारण साक्षात ईश्वर, तुमचे गुरु आणि माता पित्यांचा आशीर्वाद या दिव्य मंगल यात्रेसोबत तुम्हाला प्राप्त होत आहे. दिव्य मंगल यात्रेसोबत हा दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. अखंड ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणण्यासाठी, दिव्य मंगल यात्रेत तुम्हाला सहभागी करण्यासाठी या तथास्तुला स्वीकारायचं आहे. हा दिव्य तथास्तु तुमच्या जीवनाला परिपूर्ण करत आहे, परिपूर्ण करत आहे. जो जे वांछिल तो ते लाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. आणि आता बघा, एक दिव्य सोनेरी रंगाचा प्रवाह तुमच्या डोक्यावर शुभ आशीर्वाद देऊन आता तुम्हाला
पहिली ऊर्जा देत आहे दिव्य आरोग्याची. दिव्य आरोग्याची ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. बघा, शरीरावर जिथेही वेदना असतील तिथे आता हा गुरुप्रसाद तुम्हाला आरोग्य प्रदान करत आहे. तिथे कंपन महसूस करा. जिथेही वेदना असतील, शरीरावर कुठल्याही कारणाने कुठलेही आजारांची कारण असतील, आता हे गुरुतत्व तुम्हाला तुम्हाला पूर्ण आरोग्य प्रदान करत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती देत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत 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 आहे. आता मनामध्ये दडलेल्या ज्याही नकारात्मक भावना होत्या, आता तिथे हे गुरुतत्व सकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. ग्रहण करा. आयुष्यातल्या प्रत्येक श्वासासोबत पॉझिटिव्हिटी, आयुष्यातल्या प्रत्येक श्वासासोबत दिव्य पॉझिटिव्हिटी, आयुष्यातल्या प्रत्येक श्वासासोबत दिव्य पॉझिटिव्हिटी, मांगल्य तथास्तु. जीवनाचा आनंदाला तथास्तु. जीवनामध्ये प्रत्येक श्वासासोबत सुखाच्या ऊर्जेला तथास्तु. तुमच्या नात्यांमध्ये दिव्य प्रेमाची ऊर्जा प्रदान होत आहे. आता हे गुरुतत्व तुमच्या औरामध्ये असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधाला प्रेम ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. तुमच्यामध्ये दिव्य करुणेच्या तत्वाची निर्मिती होत आहे. दिव्य करुणा तत्वाची निर्मिती होत आहे. दिव्य करुणा तत्वाची निर्मिती होत आहे. तथास्तु. 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 आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत दिव्य कंपनांना महसूस करा. आणि आता परत एकदा त्या गुरुतत्वाला नमस्कार करा, वंदन करा. ज्या गुरुचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, ज्या माता पित्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे, ज्या ईश्वरीय तत्वांना तुम्ही आज कृपा तुम्हाला प्राप्त झालेली आहे, त्या ईश्वरीय तत्वाला वंदन करा. आणि या दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण होऊन, या दिव्य कृपा आशीर्वादाने परिपूर्ण होऊन तुम्ही आता एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर क्रिएट करा. हे दिव्य तेजाचं स्माइल आहे. दिव्य आनंदाचा स्माइल आहे. आणि या दिव्य तेजोमय स्माइल सोबत या दिव्य गुरुतत्वाचं दर्शन घेतल्यानंतर आता बघा, आपण त्या दालनाच्या बाहेर पडतो आहे, जिथे आपण या दिव्य गुरुतत्वाला अनुभवलेलं आहे. ती कार तुमची वाट बघते आहे. त्या कारमध्ये तुम्ही आता प्रवेश केलाय. पण बाहेर सूर्यनारायण येण्यासाठी तयार आहे. त्या कोवळ्या किरणांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला अनुभवायला मिळतोय. मनामध्ये एक दिव्य आनंदाचं तेज ऍक्टिव्ह झालेलं आहे. दिव्य आनंदाचं तेज ऍक्टिव्ह झालेलं आहे. तुमचा औरा, तुमची ऊर्जा तत्व हे दिव्य सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. परिपूर्ण झालेले आहे. आणि हळूहळू ही कार तुमच्या घराच्या दिशेने निघालेली आहे. काही वेळ प्रवास करून ही कार तुमच्या घराच्या दालनापर्यंत पोहोचली आहे. कारमधनं तुम्ही उतरलात. या कारमधून तुम्ही उतरलात आणि तुमचा हा पाऊल आता तुमच्या घराच्या दारासमोर आलेला आहे. आणि जसं तुमचं पाऊल तुमच्या घराच्या दाराला स्पर्श करताय, त्यासोबतच ईश्वराचा दिव्य आशीर्वाद, तुमच्या गुरुतत्वाची ऊर्जा तुमच्या घराला पदस्पर्श करत आहे.
आता तुमच्या पावलांसोबत फक्त तुमचे पाऊल नाही, तुमच्या गुरुतत्वाची ऊर्जा, तुमच्या गुरुकृपेची ऊर्जा, ईश्वराच्या आशीर्वादाची ऊर्जा, माता पित्यांच्या आशीर्वादाची ऊर्जा तुमच्या पावलांसोबत तुमच्या घरात प्रवेश करत आहे. बघा आता तुमचं घराचा पहिली मुख्य खोली, तिथे आता गुरुतत्वाचा दिव्य आशीर्वाद व्याप्त होतोय. गुरुतत्वाचा दिव्य आशीर्वाद व्याप्त होतोय आणि तिथे सुंदर ऊर्जा तयार होते आहे. तुमची पावलं तुमच्या बेडरूम मध्ये वळलेली आहेत. तुमच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक खोलीची ऊर्जा तुमच्या पदस्पर्शाने, कारण आता तुमचे पाऊल सामान्य पाऊल नाही आहे, ईश्वरीय तत्वाचा स्पर्श झालेले पाऊल आहेत. जिथे जिथे आता तुमचे पाऊल जातात आहे, तिथे दिव्य गुरुतत्वाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतोय आणि त्या गुरुतत्वासोबत तुमच्या घराची दिव्य ऊर्जा सकारात्मकतेत बदलते आहे. त्यासोबतच तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या. तुमच्या कृपा तुमच्या फक्त कृपा दृष्टीने त्यांच्या जीवनाचं मंगल होताना बघा. जो जे वांछिल तो ते लाहो. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुद्धा या दिव्य ऊर्जेचा प्रसाद प्राप्त होतोय. तुमच्या असण्याने मात्र तुमच्या घरातील लोकांचं कल्याण होत आहे. तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्वाचा सकारात्मक दुवा बनलेला आहे. तुम्ही तथास्तु म्हणताच त्यांच्या जीवनाच्या कल्याणाचा मार्ग ओपन होत आहे. आता तुम्ही तुमच्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये बघा, तिथे अन्नधान्याची दिव्य समृद्धी प्राप्त झालेली आहे. अन्नधान्याची दिव्य समृद्धी प्राप्त झालेली आहे आणि आता ही दिव्य ऊर्जा, एवढी भव्य आणि दिव्य ऊर्जा घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये, जिथे तुम्ही तुमच्या घरातील ईश्वराला स्थान दिलेलं आहे, तिथे जाऊन दोन्ही हात जोडून मनोमन नतमस्तक व्हायचं आहे. तुमचा ईश्वर, तुमचे गुरूंचं स्थान, तुम्ही जी ऊर्जा आता ग्रहण केलेली आहे ती त्या ईश्वराच्या चरणावर लीन करायची आहे. त्या दिव्य ईश्वरीय तत्वासमोर लीन करायची आहे. नतमस्तक व्हा त्या ईश्वरीय शक्तीसमोर, नतमस्तक व्हा त्या गुरुतत्वासमोर, नतमस्तक व्हा त्या दिव्य आशीर्वादासमोर. आणि हा देह आपल्याला दिलेला आहे, या देहासोबत जे नाते दिलेले आहे, ज्या सुखमय ऊर्जा आपल्याला दिलेल्या आहे, त्या सर्व सुखासाठी, त्या मंगल ऊर्जासाठी नतमस्तक व्हा त्या तुमच्या घरातील देवघरातील दिव्य आराध्य तत्वासमोर. बघा आता ती जी सर्व ऊर्जा आपण आणलेली आहे ती या ईश्वरी तत्वांसोबत नतमस्तक केलेली आहे, ईश्वरीय तत्वासमोर लीन केलेली आहे. आणि आता साक्षात ते गुरुतत्व तुमच्या देवघरात स्थानपन्न झालेलं आहे. ते ईश्वराचं दिव्य तत्व तुमच्या देवघरात कायम स्वरूपी तिथे आलेलं आहे. प्रत्येक क्षण इथून पुढे जेव्हाही तुम्ही देवासमोर नतमस्तक व्हाल, त्या ईश्वरीय शक्तीसमोर नतमस्तक व्हाल, हे गुरुतत्व तुमच्या सर्व इच्छांसाठी तुम्हाला तथास्तु म्हणत आहे, तथास्तु म्हणत आहे, तथास्तु म्हणत आहे. मनोमन 3 वेळा ओम ओम म्हणायचं आहे. ओम ओम ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. हे गुरुतत्व आता तुमच्या घरातील देवघरात आणि तुमच्या हृदयामध्ये स्थानपन्न झालेलं आहे. अगदी कायमस्वरूपी हे दिव्य गुरुतत्व तुमच्या हृदयामध्ये
आणि तुमच्या देवघरात स्थानापन्न झालेला आहे. आज तुम्ही ईश्वराचे अवतार प्रति त्याच्यातली जी दिव्य ऊर्जा तुम्ही स्वीकारलेली आहे, ईश्वरानंतरचे दिव्य ऊर्जा अवतार तुम्ही आहात. लोककल्याणाच्या या दिव्य मार्गावर इथून पुढे प्रत्येक श्वास कार्य करायचं आहे. या गुरुपौर्णिमेच्या आपणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या गुरुतत्वाच्या शुभ ऊर्जांसोबत ईश्वर आज आता या क्षणी तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. तुमच्या संपूर्ण अवराला सकारात्मक ऊर्जांनी व्याप्त करत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळूवार परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपणाला या दिव्य पावन पर्वावर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज या पावन पर्वावर तुम्ही माझ्याकडून ही ध्यान साधना केली, यासाठी मी आपल्या अंतरीच्या प्रत्येक गुरुतत्वाला नतमस्तक आहे आणि आपणा सर्वांची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.